पुणे जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे। मंदिरातील एका सेवेकऱ्यानेच दानपेटीवर हात साफ करत अवघ्या 3 दिवसांत 15,000 रुपयांची रोकड लंपास केली आहे। विशाल वारुळे असे या आरोपी सेवेकऱ्याचे नाव असून या घटनेमुळे मंदिर प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून रोज हजारो भाविक आळंदीत येत असतात। हे भाविक मोठ्या श्रद्धेने मंदिरातील दानपेटीत आपली देणगी अर्पण करत असतात। मात्र देवाच्या सेवेसाठी नेमण्यात आलेल्या व्यक्तीनेच या पैशांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे। विशाल वारुळे हा मंदिरात सेवेकरी म्हणून कार्यरत होता। त्याने संधीचा फायदा घेत मागील 3 दिवसांच्या कालावधीत अतिशय शिताफीने दानपेटीतून सुमारे 15,000 रुपयांची रोकड चोरून नेली। चोरीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे। ज्यांच्यावर मंदिराची आणि भाविकांच्या श्रद्धेची काळजी घेण्याची जबाबदारी आहे त्यांच्याकडूनच असा प्रकार घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या घटनेमुळे मंदिर व्यवस्थापनाच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबतही चर्चा सुरू झाली आहे। देवाच्या दरबारात आणि पवित्र तीर्थक्षेत्री असा निंदनीय प्रकार घडल्याने वारकरी आणि सामान्य भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। दानपेटीतील पैशांची चोरी ही थेट भाविकांच्या श्रद्धेशी प्रतारणा आहे अशी भावना व्यक्त केली जात असून संबंधित सेवेकऱ्यावर तातडीने आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।